नमस्कार. लोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन, नगर परिषद, प्रशासन संचालनालय यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या गट परीक्षा या परीक्षांचा जो निकाल आहे तो निकाल यापूर्वी जाहीर करण्यात आलेला आहे. पाहू शकता आता महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट परीक्षा 2023 साठीचा संवर्गनिहाय श्रेणीनिहाय कागदपत्र पडताळणीसाठीचं वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे. अधिकृत जी PDF आहे ही PDF जारी करण्यात आलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करू शकता. यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय महत्त्वाची सूचना आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट परीक्षा 2023च्या प्रारूप निवड सूचीत नमूद उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीबाबत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट परीक्षा 2023 करता 11 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर 25 ऑक्टोबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद संचालनालयाच्या जी अधिकृत वेबसाईट आहे या संकेतस्थळावर 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. 11 जुलै 2024 रोजीच्या जाहिरातीतील संवर्गनिहाय श्रेणीनिहाय नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन 8 संवर्गांची भाग 1 प्रारूप निवड सूची, भाग 2 अतिरिक्त प्रारूप निवड सूची प्रत्यक्ष यादी 10 जून 2024 रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट परीक्षा 2023 मध्ये खालील नमूद संवर्गातील भाग 1 प्रारूप निवड सूचीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे की शैक्षणिक अर्हता आहे, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, आदिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्तावेज यांची मूळ कागदपत्रे त्यांच्या प्रत्येकी 2 स्वयंसाक्षांकित प्रतिसह तसेच कागदपत्र पडताळणी करता सोबत जोडलेले कागदपत्र तपासणी प्रपत्र उमेदवारांनी भरून प्रत्येक पानावर स्वाक्षरी करून स्वतः कागदपत्र पडताळणी करता पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह 3रा मजला शिवाजी चौक पनवेल येथे खालील नमूद वेळी समक्ष उपस्थित राहावे. उमेदवारांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहता येणार नाही. राहिल्यास त्यांची कागदपत्र पडताळणी करता येणार नाही. यानुसार पाहू शकता महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक गट श्रेणी अ ब आणि क साठी 1 जुलै 2024 रोजी असणार आहे कागदपत्र पडताळणी. यानंतर विद्युत गट श्रेणी अ ब क साठी 1 जुलै ते 2 जुलै 2024 रोजी आहे. महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन अधिकारीसाठी 1 ते 2 जुलै 2024 रोजी असणार आहे. यानंतर पाणी पुरवठा जलनिस्सारण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क साठीची यानुसार 1 ते 3 जुलै 2024 रोजी असणार आहे. यानंतर पुढचं पद आहे कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारीसाठी 1 जुलैपासून ते 9 जुलै 2024 पर्यंत जी कागदपत्र पडताळणी आहे ती घेतली जाणार आहे. यानंतर 6वं जे पद आहे महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखापरीक्षक गट क साठीची 1 जुलै, 9 जुलै, 10 जुलै आणि 11 जुलै. यानंतर पाहू शकता 7वं जे पद आहे यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्यसाठीचं आहे गट क साठी 1 जुलै, 11 जुलै, 12 जुलै आणि 15 जुलै यानुसार आहेत कागदपत्र पडताळणी. त्याचबरोबर महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षकसाठीचं पाहू शकता 16 जुलै 2024 रोजी कागदपत्र पडताळणी घेतली जाणार आहे. तारीख निहाय उमेदवार निहाय वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे. त्यानुसार उमेदवारांनी आपणास नेमून दिलेल्या तारखेस वेळेस उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दस्तावेज पडताळणीच्या वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेल्या ओळखीचा पुरावा बरोबर असणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांची चेकलिस्ट देण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते. हे जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला बरोबर असणे आवश्यक आहे. ते चेकलिस्ट तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर जी कागदपत्र पडताळणीसाठी जी यादी देण्यात आलेली आहे यानुसार प्रत्येक उमेदवारांनी त्यानुसार हजर राहायचं आहे. पाहू शकता महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट परीक्षा 2023 श्रेणीनिहाय कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रक पाहण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे.
लिंकवर क्लिक करून चेक करू शकता. त्याचबरोबर PDF लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून चेक केलं जाऊ शकतं. यानुसार उमेदवारांना त्यांच्या संवर्गनिहाय, श्रेणीनिहाय कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचं आहे. त्याचबरोबर हे प्रपत्र देण्यात आलेलं आहे. हे प्रपत्र डाउनलोड करून ते पूर्णपणे फिल आउट करून उमेदवारांनी स्वाक्षरी करून ते बरोबर त्यावेळेला कागदपत्र पडताळणीसाठी असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने जी भरती आहे या कागदपत्र पडताळणीसाठी तुम्ही हजर राहू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.